ही माझा बोल संज्ञा हे स्त्री दोन पुरुषांचं युद्ध चाललंय आणि मध्यांग शस्त्र एका स्त्रीनं चालवलं आहे तेव्हा नाग या खंडात तू म्हणू नकास यदा कदाचित तुझा दैव तुझ्यावर कोंबला असेल आणि माझ्या शस्त्राला जर तुझा बळी गेला असेल स्त्री हत्याच्या पातकाचा वाटेकरी मला माहित नाहीये तुझा माझा नाही त्याची चिंता तू करू नकास कारण माझी गौरवाने माझ्या दादाच्या रक्षणासाठी हे राजकार्य देवी या राजकारणाचा खास करेल आणि शांती तुम्ही भेटून उठलात ज्याला जसं करावं तसं म्हणावं समान करण्यासाठी ज्या तुझ्या बापानं भक्षस्थानी म्हणलं स्वतःचा केलं मग एका राजकारणाला शांत बसून दे डोळे बंद करून मग हा राजधर्म आहे का तुझ्या बरोबर आहे पण ह्याचा मार आमचा उदरनिर्वाह करतो प्रत्येक गोष्टीला प्रत्येकाने आणि त्याचा मुळे तुला सांगतोय आमच्या मार्गातून लोक अपेक्षा तुम्ही भावत कल्पना सत्याचा उतरण्यासाठी मी त्याला वाटतो परवाद उभा करे पण त्याच पर्वताप्रमाणे जर उभी राहिली असेल तर त्यावर छिन्न विछिन्न तुकडे गेल्यासाठी वेळप्रसंगी वादाची वेदना तरी करावी परवा मिळणार नाही आणि त्याचं फक्त छिन्न करता करता दुसरा वरच्यावर छेडलं नाही एवढं लक्षात ठेव दोन्ही असतात आणि आता झालं दोन्ही चरण या देवामधून याची चिंता तू करू नको कारण तो पक्षी फांदीवर बसतो तो पक्षी कधीच विचार करत नाही ही फांदी तुटेल का आणि यदा कदाचित त्याच्या दुर्दैवाने ती फांदीला तुटते उंच भरारी ताकद त्या पक्षाच्या अंगी असते भरामोठे बंद जर बसरून आकाशाकडे भरारी वाढत गेला असेल तर काय तुला म्हणतो या इथं कोणत्या प्रकारे तू माझं सांगत म्हणून सोड कर तुझ्या